हार निवडिले सार सार हे पाप त्याचे नाव न विचारिता आणि तप पाप त्याचे नाव न विचारिता आणि तप भलतेची उन्मत्त करे सदा धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार सार हे तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आवाज हा पुढचा मॉनिटरचा आवाज वाढव तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार सार हे विठ्ठल वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र हे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम रावदेशिटामध्ये भरपूर झालं एवढं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुजतेजं स्फुरदिक् प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंद श्री चरण श्री गुरुजी नमस्कारो आता ओम नमो जयदेव प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझ गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदा स्वधारी पांडुरंगा करू प्रथम बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळा तुमचा लाभ लुपाम धरो चराचरी मी काळा कुसरे काहीच नाही बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास माझ्यास पुरवावे मस्तक हे पायावर यावर करी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती दर्शनामाद्वार हरविटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनमेशयन्तम पटस्य पत्रस्य पटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं स्पिच्छगुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम नमामि कृष्णनागरम नमामि कृष्णनागरम लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचनैक कमलापति माझे रंगाचे विनंती करतो दुगते काढे पणास माझे पणासावे जवळी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शन हरिता सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई
ठावी माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवर धसते मजबरे आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकांचे धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार सार हे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळस धरणे देऊचे सुप्रसिद्ध विश्ववंदन जगद्गुरु तुकोबराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा धर्मनीतीचा व्यवहार सांगणारा आणि धर्मरक्षणासाठी देव अवतार घेतो याचं वर्णन करणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्यपावन सुक्षेत्र पोखरी या ठिकाणी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक शिवजयंती उत्सव या ठिकाणी पोखरी ग्रामस्थांनी साजरा करायचं ठरवलं. त्यामध्ये खास करून गावातील तरुण मित्र मंडळाचा अथक परिश्रम. गावातील तरुणांनी बऱ्याच दिवसाअगोदर मला ही तारीख दिलेली आहे. सकाळी कीर्तन होतं, रात्री कीर्तन होतं. म्हणले महाराज दिवसात केव्हाही असलं तरी चालेल, 4 ते 6 म्हणले चालेल. गावातील डीजे मिरवणूक या सगळ्या गोष्टी बंद करून त्यांनी एक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल गावातील सगळ्या तरुणांना मी मनापासून धन्यवाद देईल की तुम्ही हा अत्यंत चांगला असा सांस्कृतिक धार्मिक उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. आणि योगायोग असा आहे 14 फेब्रुवारी या दिवशी पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारताच्या आतापर्यंत जवळजवळ 45 जवान शहीद झालेले आहेत आजपर्यंत. आणि ते एक दुःखद संपूर्ण देशावरती दुःखाची ती शोककळा पसरलेली असताना डीजे मिरवणूक या सगळ्या गोष्टी बंद करून तरुणांनी हा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. माझ्या मायबापांनो, ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत, ज्यांनी आपलं हौतात्म्य पत्करलं, ज्यांनी आपल्या रक्ताची आहुती भारत मातेच्या यज्ञकुंडात टाकली, त्या समस्त 45 शहीदांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण सगळ्यांनी 2 मिनिट आधी जागेवरती उभं राहा. आधी त्या जवानांना श्रद्धांजली देऊ, नंतर आपण या ठिकाणी आपल्या राजांचं चिंतन श्रवण करू. वृत्तुंजय महादेवाय ते नमः. ओम शांति शांति शांति. भारत माता की धन्यवाद. विठाला विठाला. आज संपूर्ण भारतामध्ये 3 वाजता श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. संपूर्ण देशामध्ये 2 मिनिट 3 वाजता बरोबर सगळ्यांनी थांबून श्रद्धांजली द्यायची. आपण सगळ्यांनी सार्वजनिक या ठिकाणी सलामी त्या भारत मातेला सुपुत्रांना दिलेली आहे. फरिश्तों को नहीं मिलता यह वो जज्बा है इंसानी. फरिश्तों को नहीं मिलता यह वो जज्बा है इंसानी. जिनके किस्मत में होता है वह देते हैं कुर्बानी. तरुणांचा संपूर्ण देश एक आक्रोश आहे. संपूर्ण देशात एक प्रकारची दुःखाची लाट आणि आक्रोशात संतापाची एक लाट उठलेली आहे. मी एकच सांगेन, प्रत्येक कथा कीर्तनात मी रोज युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभर ते व्हायरल होत आहे. मी आजही पुन्हा तेच सांगेन की बहुत हो चुका मोदी जी की मौन तुम्हारे खलते है. मी कट्टर धर्मनिष्ठ माणूस आहे. आयुष्यभर मी बीजेपी सेनेला मतदान केलंय, उघड सांगायला हरकत नाहीये, आणि मरेपर्यंत त्यांनाच करेल.
पण एक सांगू का, बुलेट ट्रेन अजून नाही आली तरी चालेल, राम मंदिर 10 वर्ष नाही झालं तरी चालेल, देशाचा विकास नाही झाला तरी चालेल, पण ज्या हरामखोरांनी आमचे 45 वाघ आमच्यापासून हिसकावलेले, एकदा पाकिस्तानला हिसका दाखवा, मी मरेपर्यंत तुम्हालाच मतदान करणार आहे. कि बहुत हो चुका मोदी जी कि मौन तुम्हारे खलते, आवाज दे गड्या, आवाजावर कीर्तन आहे सगळं. बहुत हो चुका मोदी जी कि मौन तुम्हारे खलते हैं, रोज सैनिकों के शव देखकर दिल हमारे जलते हैं, अब की बार झटका दे ही दो, अब की बार झटका दे ही दो, जो कश्मीर की बात करे लाल किले पे लटका दो. नाहीतर मग आम्हालाही मतदान द्यायला विचार करावा लागेल. विठाला विठाला त्यांनी जे काही आहुती दिलेली आहे, त्यांनी जे काही आपलं समर्पण केलेलं आहे, बस मस्त झालंय. आता कमी जास्त करू नको. त्याची परतफेड, त्याची किंमत आपण नाही देऊ शकत. ज्यांच्या घरातून मुलगा, बाप, भाऊ, पती गेलेला आहे, त्यांना त्या दुःखाची झळ ठाऊक आहे. आम्हाला नाही सांगता येणार. मायबाप आपल्या रक्ताची आहुती त्यांनी भारत मातेच्या या रक्तवेदीवरती समर्पित करून आपलं जीवन त्यांनी समर्पित केलेलं आहे. सर्वप्रथम तर माझ्या कथा कीर्तनांचं पुण्य मी त्या 45 वाघांच्या चरणी समर्पित करेल आणि तिथून पुढे त्या ठिकाणी चालणार आहेत. 14 फेब्रुवारी आपल्या देशामध्ये काय काय होतं, त्या दिवशी घडत होतं, हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. आपल्या आयुष्याची कहाणी त्या ठिकाणी अजरामर करून ते निघून गेलेले आहे. तुम भूल न जाना उनको इसलिए सुनाई कहानी, जो शहीद हुई है उनकी जरा याद करो कुर्बानी. भिगोकर वर्दी खून में कहानी दे गए अपनी, भिगोकर वर्दी खून में कहानी दे गए अपनी, मोहब्बतें आपल्या राष्ट्रावरती त्यांचं प्रेम, त्यांचं त्या ठिकाणी असणारं समर्पण, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, मोहब्बतें मुल्क की कहानी दे गए अपनी, भिगोकर वर्दी खून में कहानी दे गए अपनी, मोहब्बतें मुल्क की निशानी दे गए अपनी. हम मना रहे थे वैलेंटाइन डे यहाँ देश में, वहां कश्मीर में सैनिक जवानी दे गए अपने. आपल्या संपूर्ण आयुष्याचं बलिदान त्यांनी समर्पित केलेलं आहे. त्याची किंमत न चुकवण्यासारखी आपण चुकवू शकत नाही. शब्द सुमनांनी, या वाक शब्दांनी, या असणाऱ्या मायबाप हो, या कीर्तनाच्या माध्यमातून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या या चिंतनाकडे वळूया. विठाला विठाला सांगताय. दया तिचे नाव भूतांचे पालन. दयेचं स्वरूप काय, दया म्हणतात कशाला? नेमकी दया करताना जर चूक झाली तर त्याच्या राष्ट्राला, त्याच्या देशाला, समाजाला काय परिणाम भोगावे लागतात याचं वर्णन तुकोबराय या अभंगामधून करताय. सांगितलं तुकोबराय हे तुम्ही बोलता म्हणले नाही. धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार. हे धर्म, नीती, शास्त्र, पुराण, ग्रंथ, संत, भगवंत त्यांनी जे काही वर्णन केलं त्याचं मी त्या ठिकाणी तुम्हाला वर्णन करून सांगतोय. आणि हे सगळं करण्यासाठी जेव्हा धर्म संकटात सापडतो, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी आणि देवासही आटी जन्म घेणे. ज्या वेळेस यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भवति वार्तव्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या वेळेस धर्म संकटात सापडतो त्यावेळी देवाला जन्म घ्यावा लागतो. आणि मग आपण शेवटच्या चरणापर्यंत, राजांच्या जन्मापर्यंत त्या ठिकाणी मला हा संदर्भ जोडायचा आहे. आज शिवजयंती आपण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी करत आहोत. संपूर्ण देशभर, जगभर, संपूर्ण राष्ट्रामध्ये, संपूर्ण जगामध्ये शिवजयंती साजरी केल्या जाते. एक लक्षात ठेवा. आता आपण तर राजा अनेक झाले, सम्राट अनेक झाले, महाराजा अनेक झाले, बादशाह अनेक झाले, पण समाजाच्या मनावरती, मातीच्या कणावरती आणि इतिहासाच्या पानावरती आतापर्यंत अधिराज्य गाजवणारा एकमेव राजा आहे आणि त्यांचं नाव आहे राजा शिव छत्रपती. असं नेमकं राजांनी दिलं काय, केलं काय, समाजासाठी त्यांनी सोसलं काय? राजाचे जीवन जगले, त्या राजांच्या जीवनातला 1% जरी अनुकरणीय भाग आमच्या जीवनात आला तरी खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी झाली असं आपल्याला म्हणता येईल.
राजे बोलायचे कसे, चालायचे कसे, वागायचे कसे, दिसायचे कसे, राजांचं वागणं कसं होतं, राजांचं चरित्र कसं होतं, राजांची त्या ठिकाणी सलगी कशी होती, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वावं रूप, शिवरायांच्या सगळ्या गोष्टी अनुकरणीय आहे. जसं रामकृष्णामध्ये रामाचं चरित्र अनुकरणीय आहे, कृष्णाचं उच्चारणीय आहे. आतापर्यंत राजा अनेक झाले, पण अनुकरण करण्यासारखा एकमेव राजा जगाच्या पाठीवर आहे, त्यांचं नाव आहे छत्रपती शिवराय. मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामरायांकडे पाहिलं जातं. रामानंतर जर आदर्श राजा या जगामध्ये कोणी झाला असेल तर ते एकच नाव अत्यंत अदबीनं आणि मोठ्या श्रद्धेनं घेतलं जातं, ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. राम राजानंतर जर कोणत्या राजाचं नाव असेल तर ते फक्त छत्रपती शिवरायांचं नाव आहे. आणि राजानंतर आतापर्यंत एकाही राजाचं नाव त्या लेव्हल पर्यंत पोहोचलं नाही. आणि मला खात्री आहे जातावत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राजांच्या उंचीला पोहोचेल अशी व्यक्ती या जगामध्ये पुन्हा कधीच होली नाही. झालेत बहु होतील बहु परी या समहा, असा न भूतो न भविष्यती, असा चारित्र्यवान, कीर्तिवान, रूपवान, धनवान, लक्ष्मीवान, प्रज्ञावान असा एकमेव राजा झाला. आणि त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवराय. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांच्या चंद्र सूर्यनंद स्वातंत्र्य भारताच्या या राष्ट्राबद्दल पाहिलं जातं, बोललं जातं, सांगितलं जातं. अनेक प्रकारे या राष्ट्राबद्दल त्या ठिकाणी चिंतन केलं जातं. जगातले सगळे देश भोगभूमी आहे, भारत कर्मभूमी आहे. आणि आपण या भारतात जन्माला आलेलो आहोत. भरतखंडे नरदेह प्राप्ती तो परम भाग्याची संपत्ती. जगाच्या पाठीवरती असा एकमेव देश आहे, त्याला माता म्हणतात भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान चुलता? अजिबात नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशलीसारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखे सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, सरकीर्ती मांडवीसारखी देरा जेठण्या नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धृत नाही, काजळा इतका काढ नाही, लोणे इतकं मऊ नाही, माणसाच्या देहासारखा दुसरा कोणताच देह नाही. जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुन्हा राजा झाला नाही. आपण भारतात जन्माला आलेलो आहोत. ऋषी मुनी तपी तपी संन्यासी बैरागी याच देशात, पती परमेश्वर याच देशात, पत्नी